पण देशमुख साहेबांच्या खुनानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। आज वाल्मिक कराड यांच्या समर्थनामध्ये पडलीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। बंद पुकारलेलं आहे, काय सांगणार? बंद पुकारले हे लोक चुकीचं करताय, पण एका आईचं एका भगिनीचं मिस्टर गेलेले त्यांनी ते विचार करत नाहीत। एका मुलीचे वडील गेलेले, त्या लहान मुलाकडे बघितलं तर आपल्याला वाईट वाटतं आणि त्यांचं तर जाऊ दे, पण ते मुलं त्यांच्या आईचं आणि वडिलाचं एवढं दुर्दैव आहे की बाबा की त्यांना एवढं असून एवढ्या सगळ्या प्रूफ देऊन बी ते अजून बी ते लोक त्यांच्या समर्थनामध्ये उतरत आहे वाल्मिक कराडच्या। तर आपल्याला असं म्हणायचंय की त्यांच्या आईला असं वाटू लागलं त्या तर आईचा मुलगा गेलेला आहे, त्या संतोष भैया आमचे त्यांच्या आईचा मुलगा गेलेला आहे। मग त्या आईला किती वाटत असं, ह्या आईला वाटू लागलं की ती स्वतःचा मुलगा अटक झाला 302 मध्ये, तर तिला एवढं होऊ लागलं, पण ह्यांचा तर मुलगा गेलेला आहे, ह्याचं काय करायचं? तर ह्या सगळ्या लोकांना फाशी झाली पाहिजे, आमचं एवढंच मागणं आहे आणि फाशी होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। जसे आंदोलन चालू आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठं आंदोलन आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार तुम्ही? कसं आंदोलन होणार आहे आता छत्रपती? आंदोलन म्हणजे पूर्ण आम्ही नियोजन केलेलं आहे, आमचे देशमुख सर आहेत त्यांनी पण चांगलं नियोजन केलेलं आहे आंदोलनाचं। आणि हे आंदोलन एकदम सगळ्या सकल मराठा समाज मिळून सगळं आणि इतर जातीचे पण आणि इतर समाजाचे इतर धर्माचे पण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहणार आहेत, त्याच्यामुळे शंकाच नाही। वाल्मिक कराडचे मिसेस पण उपोषणाला बसले, ते म्हणतात माझा नवरा दोषी नाही, याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा सहभाग नव्हता, तरी पण त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल करण्यात आहे। कसं बघताय? तिला काय माहितीये घरात बसून, तिला थोडीच माहितीये काय तिचा नवरा काय करू लागला, हिला फक्त घरातल्याच गोष्टी माहित राहणार ना। पण आज एवढ्या गोष्टी त्याच्या बाहेर पडताय तरी तुम्ही त्याचं समर्थन करताय, त्याची मिसेस त्याची समर्थन करताय, हे चुकीचं आहे तिचं। पण ज्यावेळेस एवढे प्रूफ तुमच्या समोर असताना तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यावर माझा नवरा निर्दोष आहे असं थोडीच होऊ शकते, समोर सगळं ओपन झालेलं आहे। आणि आता मला वाटतंय आज काल रात्री का काहीतरी ते सगळं ओपन झालेलं आहे की त्याच्या जे त्यांनी रेकॉर्डिंग वगैरे बोलले होते चाटे वगैरे, तर त्यांचं दोघांचं संभाषण होतं ते क्लिअर झालेलं आहे, त्याच्यात शंकाच नाहीये। या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? आंदोलनाची पुढची दिशा जोपर्यंत आम्ही फाशी होणार नाही आरोपींना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आता ह्या लोकांचा सगळा धंदा बंद पडलेला आहे, जे वाल्मिक कराडचे लोक आहेत ना ते त्याच्यावर चढत होते ना, त्याचा धंदा पण बंद पडलेला आहे, त्याच्यामुळे ते लोक त्यांचा जाळपोळ हे त्यांचा धंदाच होता पहिल्यापासून। पण आता त्यांचा नेताच मध्ये गेलाय तर ते काय करणार आहेत? ते हेच करू शकतील, बाकी काहीच करणार नाही। जर आमचा माणूस गेलेला आहे तर आम्ही त्या गोष्टीचा आम्ही किती हे करायला पाहिजे, उद्रेक करायला पाहिजे, तर आम्ही शांतचित्तानेच घेतलं ना आतापर्यंत। आपलं नाव? माझं नाव नीता शेळके। आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशमुख साहेबांचा जेव्हा खून झाला, अक्षरशः पेटून उठलेले जनता रस्त्यावर येत आहे, अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। देशमुख साहेब सरपंच तुमचे जीवलंग मित्र होते, तुमच्या शाळेसोबतच तुम्ही शिकत होते, काय परिस्थिती झाली त्यांच्यासोबत, काय नेमकं घडलेलं आहे? आम्ही अगदी पहिल्या वर्गापासून सोबत होतो। संतोष देशमुख म्हणजे माझा बालमित्र आहे आणि बालमित्र नसून आतापर्यंत आम्ही मैत्री होती चांगली। ज्या दिवशी त्याचं निर्गुण हत्या केली त्या दिवशी मी स्वतः मसाजोंमध्ये होतो। कुठलेही मोठा अधिकारी किंवा कोणी जवळपास संध्याकाळी 5:30 पर्यंत आलेलं नव्हतं। 5:30 पर्यंत असं होतं पूर्ण गाव आमचं रोडवर बसलेलं होतं। कुठलाही न्याय म्हणजे देण्यासाठी एक पोलीस 2-4 येत होते, त्याच्या व्यतिरिक्त मोठा अधिकारी कुठलाही बीड जिल्ह्यातला आलेला नव्हता किंवा कलेक्टर पण देखील आलेला नव्हता। त्याच्यानंतर जरांगे पाटील आले, जरांगे पाटील आल्याच्या नंतर मग थोडे यंत्रणा हल्ली, जरांगे पाटलांनी फोन लावले इकडे तिकडे, त्याच्यानंतर मग यंत्रणा हल्ली आणि तोपर्यंत आम्ही त्यांचा म्हणजे मृत्यू पण हातात घेतलेला नव्हता, कारण त्यांची बॉडी जी आहे ती केज ग्रामीण रुग्णालयातच होती। पण ज्यानंतर जरांगे पाटील आले त्याच्यानंतर पर्याय काढले, केस दाखल केल्या, त्याच्यानंतर मग आम्ही 12:30 वाजता आग्नी दिली त्यांना, संतोष देशमुख यांना। संतोष देशमुख साहेबांचा स्वभाव कसा होता? लहानपणापासून तुम्ही सोबत होते? आता आम्ही लहानपणापासून सोबत होतो, कुठलाही जातीवादी नव्हता पहिली गोष्ट तर, तो कुठल्या जातीत मानत नव्हता, तो एकच मानव ही जात धरून चालणारा माणूस होता आणि तो एक चांगला समाजसेवक होता। त्याला लहानपणीपासून त्याच्या म्हणजे रक्तातच ते भिंगलं होतं की आपण कुठल्याही जात नाहीये, मी एक समाजसेवक म्हणून काम करणार, माझी जात म्हणजे एक मानव जात, या जातीने तो काम करत होता। आता एवढं बी बघा, तो ज्या दिवशी भांडणे झाले त्या दिवशी एक एसी समाजाच्या माणसाने व्यक्तीने फोन केला की बाबा सरपंच या नात्याने सरपंच असं झाला आहे, तर एक एसी समाजाच्या माणसाला त्याच्यावर भरोसा आहे की हा माणूस आपल्याला वाचू शकतो या प्रकरणातून। तर तुम्ही विचार करा तो माणूस कुठल्या लेवलचा होता, चांगला माणूस होता।
आणि तो ज्यावेळेस आला तर त्यांनी फक्त विचारलं का रे बाबा आमच्या गावातल्या लोकांना मारतो, तर त्या माणसाने रिप्लाय त्याला एक कन्सुलीत दिली. त्याच्यानंतर मग आमच्या जे गावात जमलेला होता एक 4-5 लोक, त्यांनी मग त्याला चोप दिला. कारण साहजिक आहे ना, सरपंचाला जर कोणी मारलं तर त्याला प्रत्युत्तर देणारच आहेत. असं नाही की सरपंच गेला आणि त्यांना मारायला लागला, असं बी काही झालेलं नव्हतं. याच्यामध्ये नेमकं आता त्यांची वाल्मिक कराड आणि त्यांचे मिसेस वगैरे ते पण उपोषणाला बसलेले, कसं पाहतात नेमकं कोणामागे कोणा सूत्रधार असेल तुम्हाला असं वाटतं? हे पहा, आता ह्याच्या माग सूत्रधार भरपूर आहेत. कारण बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गुंडगिरी चालू आहे, हे तुम्ही पण पाहताय. आणि काही लोक म्हणतात परळीला बदनाम नका करू. ऑलरेडीच म्हणजे आम्ही बदनाम नाही करत, उलट गुंडागिरी म्हणून ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे ना. त्याच्यात आम्ही काय करणार आहे? आम्ही बीड जिल्ह्यातले आहेत ना, आम्हाला पण लाज वाटते की आम्ही बीड जिल्ह्यातले आहेत म्हणून आज म्हणायला. कारण की एक चांगल्या ह्याच्यानी जर बीड जिल्हा चांगला होत असेल तर आम्हाला आनंद आहे ना. पण हे गुंडागर्दी, याला मारणे त्याला मारणे, गुंडाला एक तर जात नसती, एक तर जातीय, याला काही लोक म्हणताय जातीमधून हे होते. जाती धर्म नसतातच ना, गुंडा लोकांना काय जात धर्म आहे? प्रशासनावर तुमचा विश्वास आहे का? न्याय भेटेल? प्रशासन आता योग्य रीतीने काम करत आहे. काल जो मोकोका वगैरे लावला आहे, जो मेन सूत्रधार होता वाल्मिक कराड, त्याच्यावरती जो गुन्हा दाखल केला आहे मोकोका, ते SIT CID हे लहान अधिकारी नाही, तो चुकीचा गुन्हा थोडी डिक्लेअर करणार आहे त्यांच्यावर. आता बीडमध्ये काही लोक, आज परळी बंद आहे, बीड जिल्हा बंद नाहीये, पण परळी माजलगाव वगैरे असं थोडंफार बंद आहे काही ठिकाणी. तर ज्या लोकांना काही कामं नाहीत ते लोक हे बंद करतायत. एका महिलेचा नवरा वारलेला आहे, एका आईचा मुलगा वारलेला आहे, काही मुलाचा बाप वारलेला आहे, त्या मुलांचा. त्यांना किती दुःख असेल हे विचार करा ना. तुमचा तरी बाबा एक जेलमध्ये जाऊन बसलेला आहे 302च्या गुन्ह्यामध्ये, पण आज जो माणूस आज ह्या जगामध्ये येऊ शकत नाही ना, आजची वास्तव जी आहे, तो माणूस आज जग सोडून गेलेला आहे. त्यांनी कुणाकडे न्याय मागायचा? तर ही सरकारकडेच न्याय मागणार ना. आणि तुम्ही त्याच्या विरोधात जर असे बाबा एखाद्या गुन्हेगाराला सहकार्य करत असाल, हे योग्य नाही, त्याचा निषेध करतो आम्ही. बरं, मोकाचं जे तुमचं बोलणं होतं की मोका लावा म्हणून, आता वाल्मिक कराड पण यांच्यावर पण मोका लावण्यात आलेला आहे. पुढची आंदोलन काय दिशा असणार या? आता आमचं पहिल्यापासून म्हणजे संतोष देशमुखचे बंधू पण हेच सांगतात, आमचं पूर्ण गाव महाराष्ट्र पूर्ण हेच सांगतंय की आमची एकच इच्छा आहे, सर्व आरोपींना फाशी व्हायला पाहिजे. पुढे संतोष देशमुख व्हायला नकोय. संतोष देशमुख गेलाय, फाशी होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. हो, फाशी होईपर्यंत आमचे आंदोलन राहणार. आम्ही रोड रस्त्यावर राहणार, कारण फाशी होणे गरजेचीच आहे ना. आज एकाला जर सोडलं, दुसरे 10 संतोष मरतील. आज एक गेला, आता त्याला तर वापस नाही आणू शकत आपण, पण दुसरा संतोष नको व्हायला. आपलं नाव? दिलीप देशमुख. मोठा आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे. कशी ते सगळं नियोजन करण्यात येणार आहे? कुठून सगळे जनता नागरिक येणार आहे या संदर्भात? आम्ही सर्वात प्रथम मस्सा जोकर म्हणून या मोर्चाला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व समाजाच्या लोकांनी याला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं आम्ही ह्या मोर्चाचं नियोजन एवढं सुंदर केलं आहे. हा एक जन आक्रोश मोर्चा आहे, आम्हाला न्याय पाहिजे. याबद्दल आम्ही आता सध्या आमचं गाववाले सगळे मिळून आम्ही सगळं नियोजन करतो. आणि सकल मराठा समाजानं तर खूप मोठं नियोजन केलेलं आहे की हा भूतो न भविष्य असा हा मोर्चा आहे. जो पहिले जे मराठा आरक्षणासाठी जे पहिले मोर्चे निघाले होते, ते पहिले मोर्चे ही संभाजीनगरहून सुरुवात झाली होती. संभाजीनगरहून आता हा आमचा शेवटचा मोर्चा, पण खूप भूतो न भविष्य असा मोर्चा होईल. आणि ह्याच्यातून आम्ही सरकारला खूप मोठा संदेश देणार आहेत की या घटनेकडे तुम्ही कसं कोणत्या गांभीर्याने बघणार, हा आम्ही संदेश सरकारला देणार आहे. याच माध्यमातून आता मुख्यमंत्री फडणवीस शिंदे सरकार गेल्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले. आंदोलन 1-2 वर्षापासून रेग्युलर चालू आहे. हे आंदोलनाची दिशा काय असणार आहे? काय संदेश देणार आहे याच्या माध्यमातून? याच्या माध्यमातून आम्ही एवढा संदेश देणार आहे की आम्ही मराठा समाज आणखीन पण एकत्रितच आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून हे झालेलं नाही. लोकांचं म्हणणं आहे मोर्चाचं मराठा समाजाचं विभाजन झालं वगैरे, पण बिलकुल हा गैरसमज आहे सर. जो कोणी म्हणतो त्याचा आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि आम्ही आरक्षणासाठी पण ठाम लढा देणार आहोत.
बर 19 तारखे संदर्भामध्ये काय जनतेला आवाहन करणार आहात? जनतेला आम्ही एवढंच आवाहन करणार आहोत की हे जी गुंडगिरी चालू आहे याच्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, ह्या गुंडगिरीला या सगळ्या समाजानं जर एकत्रित येऊन जर असा एक हे चांगला लोगो दाखवला तर नक्कीच सरकारवर याचा हे परत. आपलं नाव? जगदीश शिवाजीराव देशमुख. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. देशमुख सरपंच साहेबांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन होत आहे, आक्रोश मोर्चे होत. काय सांगणार ते संदर्भात? 9 डिसेंबर 2024 रोजी मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील 3 टर्ममध्ये सरपंच आलेल्या संतोष देशमुख सारख्या जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त सरपंच होते त्यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या केली. या हत्येचे आरोपी बरेच दिवस मोकाट होते. त्याच्यानंतर त्यांना 20-21 दिवसानंतर अटक करण्यात आली व त्यांना SIT न्यायालयीन चौकशी व CID चौकशीत अटक केली. त्यातील एक सराईत गुन्हेगार जो की परळी मधील माफिया डॉन, जो की ज्याच्यावर रेती माफिया, राख माफिया व 19 जबरी खुनाचे 302चे खंडणीचे गुन्हे आहेत असा वाल्मिक कराड नावाचा गुन्हेगार तो, जो की पोलिसांनी शोधून काढायला पाहिजे होता, परंतु पोलिसांनी न त्याला हे करता तो स्वतःहून शरण गेला. अशी लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रात घडलेली आहे. या संतोष देशमुखच्या जी काही निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जनतेचा प्रचंड आक्रोश आहे व या सर्व आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी जे काही कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पोलीस विभागाने, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने योग्य प्रकारे हे करून संतोष देशमुख यांचे मारेकरी व वाल्मिक कराड जो की अद्यापपर्यंत 302 मध्ये अटक नाही त्यालाही 302 मध्ये घेऊन काल जसा मोका लावला तसा 302चा वाल्मिक कराडच्या समर्थनामध्ये त्यांची आई आणि विशेष पण उपोषणाला बसलेलं कसं पाहताय? जे आता काल आम्हाला असं नवीनच ऐकायलंय, एक महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासामध्ये एक नवीनच पांडे पडलेला आहे जो की काल 302चा मोकोकाचा आरोपी वाल्मिक कराड जो काल पोलिसांनी मोकोका लावला तर त्या मोकोकाच्या त्याला अटक केली. त्याच्या निषेधार्थ परळी शहर बंद व बीड बंदचा जो काही नारा पुकारण्यात आलेला आहे हा चुकीचा पांडा पाडण्यात येत आहे. याचा सर्व महाराष्ट्रातील देशातील सुजाण नागरिक विरोध करीत आहे. जो की सराईत गुन्हेगार आहे, ज्यांनी 19 खून आतापर्यंत पचवलेले आहेत. अशा गुन्हेगाराचा पाठराखण करणे हे चुकीचा पांडा पडत आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सुजाण नागरिक, सर्व मीडिया, सर्व पक्षाचे लोक, सर्व धर्म समूहाचे लोक हे जो काय बंद ठेवण्यात येत आहे त्या वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारांना पाठिंबा देण्यासाठी हा चुकीचा पायंडा आहे. सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज, मराठा समाज व सर्व कायद्याला मानणारे लोक हे जे काय वाल्मिक कराडचे समर्थक बंद पाळत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये 19 तारखेला मोठं आंदोलन होणार आहे. कसं आंदोलनाची दिशा असणार आहे, काय त्या दिवशी होणार आहे असं सांगा? माझं नाव संजय भोसले.